अरे बस कर. खूप मस्त आहे. ओके, निघूयात. गीता, गीता. अच्छा, मी ऑफिसला जाऊन येतो. जाऊन या. यात तोंड फुगवायची काय गरज आहे? थोडं हसून पण बोलू शकतेस ना. जसं तुम्ही ऑफिसला जाताय अगदी तसंच जर तुम्ही परत आलात ना तरच मी आनंदाने तुम्हाला बाय म्हणेल. पण तुम्ही आहे की जाताना एकटे जाता आणि येताना कोणाला तरी घेऊनच येता. ठीक आहे, माहितीये. आज जेव्हा घरी येईल तेव्हा न पिता येईल. ठीक आहे. ते पण बघून घेते मी. ठीक आहे, उशीर होतोय, ऑफिसला चाललो आहे मी. जाऊन या. हॅलो. हा गीता, ऑफिस यायच्या गडबडीत मी एक फाईल घरीच विसरलोय. ती फाईल कपाटात असेल, तू जरा चेक करून सांगतेस का? हा ठीक आहे, बघून सांगते मी. फाईल आहे का? हो, फाईल इकडेच आहे. बापरे, आता जीव भांड्यात पडला. ठीक आहे, ऑफिस मधनं एका ऑफिस बॉयला पाठवतो मी आता. त्याच्यासोबत फाईल देशील आणि 10,000 रुपये पण देशील त्याला. ठीक आहे? हो ठीक आहे. हो मॅडम, मॅडम. मला किशन सरांनी पाठवलंय मॅडम.
ते घरी एक फाईल विसरले, तीच न्यायला आलोय मी. ठीक आहे, थांब इथेच हं. हीच फाईल आहे, त्यांना देशील हं? ठीक आहे, मी येतो मॅडम. हं. पुन्हा पिऊन आले ते. मी घरी मॅडम, आलोय तुम्ही का? बघता काय? सरांना पकडा ना. अरे सांभाळून. मी घरी आलो का? बरोबर झोपो. दारू प्यायल्यानंतर कळतच नाही काय होतं. कोणी मला बनवू शकत नाही. एक आहे. सर आज बारमध्ये जास्त प्यायले आणि मला तिथेच काही पडले. सांगू नका तुम्ही. मी दारू बारमधून पिलोच कोणीतरी नाही. ऑफिसमध्ये कॉल करून बोललो होतो. प्यायल्यावर मला कोणी बनवू शकत नाही. ऑफिसमध्ये सगळ्यांनी मला दारूमुळे सांगितलं काय की सरांना होत तूच नसतं. व्यवस्थित घरी दारू पोहोचवून प्यायलं दे की म्हणून. शरीर कसं म्हणून सरांना मीच हलकं आणलं. होतं. सकाळी तुम्हीच फाईल द्यायला आले अरे होते काय ना? बोलतात आहे? हो हो मॅडम. अरे मी दारू सकाळी नाही मीच आलो होतो. पिलो ना. मी तर सरांच्याच ऑफिसमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम करतो मॅडम. यांना तुम्ही उचलून इथे कसं काय आणलं? कॅबमधून आलो मॅडम. कॅबला किती पैसे लागले? 400 रुपये दिले मॅडम. ठीक आहे, वाट बघा, मी पैसे घेऊन येते लगेच. अरे मॅडम, मॅडम एक मिनिट. मॅडम त्याची काहीच गरज नाहीये. मी नंतर सरांकडून घेईन. ठीक आहे, थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. अरे मॅडम, हं? मला आधीच उशीर होतोय. माझं घर तुमच्या घरापासून खूप लांब आहे. मलाही जायचं आहे ना. ठीक आहे. ठीक आहे, मी येतो. हं. गीता, गीता, हा, आली. मी ऑफिसला चाललोय गीता. रोज रोज का असे पिऊन येता तुम्ही? रोज कोणी ना कोणी येऊन घरापर्यंत सोडून जातं. काल तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारा कोणी
कॅबमध्ये बसवून तुम्हाला घरी सोडून दिलं. कमीत कमी आज तरी न पिता या. ए आज अजिबात पिणार नाही मी. तुमच्यावर विश्वास कसा ठेवू मी, सांगा ना. तुझी शपथ, दारूला हात सुद्धा लावणार नाही. ठीक आहे, बघूया. अच्छा, मी निघतो. हं. हॅलो, बोल ना आई. का मुली, ठीक आहेस ना तू? मी कशी काय बरी राहू शकते आई? का ग, तू अशी का बोलतेस? तुम्हा दोघांमध्ये काही भांडण तर नाही ना झाला? तुला कसं सांगू मी आई. रोज ऑफिस मधून येताना ते पिऊन येतात. काय म्हटलं? जावाई बापू दारू पिऊन येतात? अगं हे काय बोलतेस? बघितल्यावर ते पिणारे वाटत नाही. ते दारू पितात असं कोणाला सांगशील तर विश्वास नाही बसणार. मला माहितीये कोणाला विश्वास नाही बसणार आहे. काल रात्री पण पूर्ण बॉटल संपवून ते कुठल्या नालीत पडले होते. त्यांच्यासोबत काम करणारा कुठला माणूस त्यांना नीट घरी सोडायला आला होता. अरे देवा, तुझं म्हणणं ऐकून मला खूप भीती वाटतेय ग. सगळं नशिबाचा खेळ आहे. बेटा, जावई बापू तुला दारू पिऊन मारतात का ग? ते नशेत टुन्न असूनही दुसऱ्यांसारखे भांडणं करत नाही आई. रोज ते दारू पिऊन येतात आणि येऊन झोपून जातात. त्या बाबतीत ते खूपच चांगले आहेत आई. पण रोज जर ते असेच पीत राहिले तर माझे काय होईल मला कळत नाही आई. अरे अरे, असं सगळं का बोलतेस ग तू? हे बघ, तू अजिबात घाबरू नको. समजवण्याचा प्रयत्न कर, ते समजून घेतील. मी तुझ्या बाबांशी बोलते, ते त्यांच्याशी बोलून घेतील. ठीक आहे आई. तू उगाच भलतं टेन्शन घेऊ नको, ठीक आहे? आई, मला वाटतं कोणीतरी आलाय. मी फोन नंतर करते तुला. हा ठीक आहे बेटा, ठीक आहे. तू नंतर फोन कर मला. ठीक आहे आई. अरे पकडा ना मॅडम. अरे 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 सांभाळून रे. अरे काय झालं रे? झोपा त्याला. घरी आलो का मी? ऐसे दारू पिलोय आज. झोप आहे आता. मजा आली मला. अरे कुत्र्यासारखं ऑफिस मध्ये नुसतं काम करतोय मी. थँक्यू. सकाळी ऑफिसला जाताना ते म्हणाले पुन्हा पिणार नाही मी. आणि आज तर ते माझी शपथ घेऊन गेले होते. खूप खुश होते मी. पण तुम्ही त्यांना बघितलं ना, फुल टून होऊन आले आहेत ते पुन्हा. शिट, त्या दारूमध्ये असतं तरी काय? तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाहीये. लवकरच सगळं ठीक होईल. तुम्ही पण दारू पिता का? नाही, मी तर अजिबातच पित नाही. ओह, गुड. खरंच खूप चांगली सवय आहे. जी पण मुलगी तुमच्यासोबत लग्न करेल ना, ती खूपच लकी असेल. थँक्यू. ठीक आहे, मग मला लेट होत आहे, मी निघतो. हां, ठीक आहे ना. अरे गीता,
गीता ए गीता ए गीता 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 अरे लवकर ये ना कुठे गेली अरे ये ना आवाज नाही येते का अरे अरे ये ना ओफो आली हा माणूस असा आली काय तू मला जी मान अशा वाकडी माणसासोबत इकडे लग्न बस. करून माझं आयुष्यच अरे खराब ये ना झालंय. अरे ये ना हम्म. हा प्रिये हं? बरेच दिवस झालेत ना आपण आनंदात राहतोय. आपण दोघं काही क्षणासाठी आनंदी राहूयात का अजून? हम्म? यानंतर दारूला हात लावणार नाही असं म्हणून तुम्ही माझी शपथ घेऊन गेला होतात, पण येताना पूर्ण टून होऊन आलात. किती वेळा तुम्हाला म्हटलंय की दारूला सोडा तुम्ही, पण माझं ऐकाल तेव्हा ना. जोपर्यंत तुम्ही दारूला सोडत नाही तोपर्यंत तुमच्या बोटाचा स्पर्श सुद्धा मला नकोय. इच्छा आतमध्येच मारून टाका. छी. हम्म. 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 मॅडम प्लीज मॅडम, तुम्हाला पाहता क्षणी तुम्ही मला आवडल्या मॅडम. मॅडम प्लीज सोड ना. मॅडम, मला जरा समजा ना. मॅडम तुम्ही मला हव्या आहात मॅडम. प्लीज, हे सगळं चुकीचं आहे, मला सोडा. मॅडम प्लीज मॅडम, तुम्ही जरा मला समजा ना. मॅडम 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 अरे प्लीज म्हणते ना सोड म्हणून. मॅडम, माझ्या फिलिंग्स समजा ना. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज, मॅडम मॅडम मॅडम. छे, स्वप्न होतं. अरे देवा, थोड्या वेळासाठी मी तर घाबरलीच होती. अगं चटणी तर दे ना. हं? अगं काय झालं तुला आज? अजूनपर्यंत तुझा राग शांत झाला नाही का? हं? तू माझी खोटी शपथ घेऊन ऑफिस मधून येताना दारू पिऊन आला ना. राग नाही तर काय प्रेम करू. नशीबच खराब आहे. आधीच उशीर झालाय, ऑफिसला जातो मी. हं. आज न पिता घरी येईल मी, ठीक आहे? कोण तुम्ही आणि न पिता? हम्म. तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवणारी मी काय तुझी जुनी बायको नाहीये. अगं तुझी शपथ. नाही नाही नाही, मी मरेल. ठीक आहे, मी निघतो.
हा ओफो रोज रोज हा माणूस पिऊन असंच करतो. छी. मॅडम आधी तुम्ही पकडा तर. कुठे काय झालं? आरामात. अरे सोड, काही वेळ फ्री राहायचंय मला. हे घ्या. थँक्यू हा. हम्म. माझा नवरा रोज रोज पिऊन येतोय. काय करू काहीच समजत नाहीये मला. तुम्ही तर उगाच घाबरताय. लवकरच सगळं ठीक होईल. एक मिनिट थांबा. कोण आहे बघून येते मी. हं. हॅलो, बोल आई. गीता, जावाई बापू आले का? हो आले आई. आज पण ते पिऊनच आले. काय करू काहीच कळत नाहीये आई. हे काय आहे बेटा, तू जावाई बापूंना समजवलं त्यानंतरही ते रोज रोज पितातच आहे का? हो आई. हे जावाई बापू रोज रोज असे का करतायत? मला पण काही कळत नाहीये की काय करावं. हो आई, मी तुला नंतर फोन करते. ठीक आहे बेटा. हं. हे काय बेडरूम पर्यंत आलात तुम्ही? तुम्ही हॉलमध्ये जाऊन वाट बघा, मी लगेच आले. तसं नाहीये. पहिल्यांदाच तुम्ही जेवून जा असं म्हणाला ना, तर आज माझा जेवून जायचाच मूड आहे. ठीक आहे, बाहेर जाऊया, खाऊया. एक मिनिट थांबा. जे तुम्ही म्हणताय ते जेवण नकोय मला. हं? मला तर आता बस तुला खायचा मूड आहे. हे हे असं सगळं काय बोलतोयस तू? जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा तुझ्या सौंदर्याने मी तर घायल झालो होतो. ते माझं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. अरे देवा.